नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत श्री महाराजांच्या समाधी मंदिराजवळील श्री महाराजांची गोशाळा. ही गोशाळा पाहायला जाण्यापूर्वी आपण ब्रह्मानंद मंडपातील श्री महाराजांचं दर्शन घेऊया. एकचित्ताने जप करणाऱ्या साधकांसाठी हा ब्रह्मानंद मंडप आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे वानर पहा, ब्रह्मानंद मंडपाच्या भिंतीला कान लावून बसलेत. आतमध्ये साधक जे रामनाम घेतात ते आपल्यालाही ऐकायला मिळावं असं तर ह्यांना वाटत नसेल ना. मंडळी, गोशाळेत जाण्यापूर्वी मी तुम्हाला आईसाहेबांच्या मंदिराशेजारी असलेलं कोठी शिधागर दाखवणारे. जर का तुम्हाला गाईला गोग्रास म्हणून शिधा द्यायचा असेल तर तो या कोठी शिधागरात द्यायचा. गोशाळेत एक सूचना लिहिलेली आहे, कोणीही कोणतीही गोष्ट किंवा पदार्थ गाईंना खायला देऊ नये. जर शिधा द्यायचा असेल तर तो शिधाघरात द्यावा. ही सूचना मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेनच. चला तर मंडळी, आता आपण जाऊया गोशाळेकडे. मंडळी, गोपाळांना जमवून गायींना चरायला नेणारा, दहीदूध चोरणारा खोडकर खट्याळ श्रीकृष्ण म्हणजेच गोपाळकृष्ण. श्रीकृष्ण चरित्रातील कान्हाचे हे रूप म्हणजे सर्वात मनमोहक, लोभसवाणे रूप. गोकुळात गोपालन करणारा, गोवर्धन उचलून धरणारा, गोसंरक्षण करणारा असा हा श्रीकृष्ण गायींवर निरतिशय प्रेम करत असे आणि गायींचंही श्रीकृष्णावरती अतिशय प्रेम होतं. मंडळी, तुम्हाला माहिती आहे, आपल्या श्री महाराजांचे देखील गायींवरती अलोट प्रेम होते. सर्व प्राण्यात गायींमध्ये मानवी भावना असते असे ते म्हणत. श्री महाराजांनी अनेक वेळा म्हसवडच्या बाजारातून कसायाकडून गायी सोडवून आणल्या. गोंदवल्यात त्यांनी गोशाळा बांधली. गोशाळेतील गायी आणि वासरे पाहून महाराजांना प्रेमाचे भरते येत असे. गंगे गोदे यमुने नर्मदे या ग या अशी महाराजांनी हाक मारली की गायी महाराजांकडे प्रेमाने धावत येत असत. श्री महाराज गायीचे महत्त्व सांगून सर्वांना गोसेवा करायला सांगत असत. श्री महाराज आणि त्यांच्या सभोवती इतक्या गायी असा देखावा पाहून सर्व लोकांना गोकुळात वनामध्ये गायींना चरण्यास नेणाऱ्या श्रीकृष्णाची आठवण होत असे. समाधी रूपाने निरंतर वास्तव्य करण्यासाठी श्री महाराजांनी गोशाळेचीच निवड केली आणि म्हणून समाधी मंदिरात मोहक अशी गोपाळकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे. श्री महाराज जसे गायींना हाका मारायचे गंगे गोदे, त्याचप्रमाणे इथे गायींच्या नावाच्या पाट्या तुम्हाला दिसतील. देवी देवतांची नावं असलेल्या, नद्यांची नावं असलेल्या पाट्या इथे आहेत. म्हणजेच या गायींना तशीच नावं दिलेली आहेत.
समाधी मंदिरातल्या काकड आरतीनंतर जे लोणी साखर प्रसाद म्हणून वाटलं जातं ते तुम्ही कधी खाल्लं आहे का? किती छान असतं. मंडळी, कशी वाटली महाराजांची ही गोशाळा तुम्हाला? आवडली ना? गोशाळा पाहायला कधीही आलात तरी आपल्याकडचं स्वहस्ते गायींना काही खायला घालायचं नाही, एवढी सूचना मात्र नक्की लक्षात ठेवा. गोंदवल्याच्या भक्तनिवासचे 2 व्हिडिओ मी यापूर्वी पोस्ट केले होते, भाग 1 आणि भाग 2. ते तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पहा. त्याचप्रमाणे हा गोशाळेचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम.